येत होते। त्यामुळे या महानाट्यातून जो फार महत्वाचा संदेश, जो इतिहास लोकांना पाहायला मिळतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही आणि याला प्रतिसाद हा जर रोज लाख दीड लाख लोक येत असतील तर मला वाटतं लोकनेते निलेश लंके हे नक्कीच तितके जनमानसाशी नाळ जोडलेले कार्यकर्ते आहेत की लोकांच्या मनात काय आहे हे त्यांना ओळखायला फारसा वेळ लागणार नाही। आजची आमची भेट जी झाली त्या आयोजनाच्या संदर्भात त्यांचे आभार मानण्यासाठी झाली आणि या संदर्भामध्ये जस्ट वेट अँड वॉच। पक्षप्रवेशाची तारीख ठरली का? वेट अँड वॉच। असे किती अनेक नेते आहेत जे की तुमच्या संपर्कात आहेत पण वेट करतायत? गुड क्वेश्चन। खरं तर मी असं म्हणालो की ही जी अस्वस्थता आहे महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये, तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या ठिकाणी ठेवून बघा, तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही नेत्याच्या ठिकाणी ठेवून बघा, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून एक वागणूक दिली जाते, ही जर वागणूक तुमच्या बाबतीत झाली तर तुमच्या मनात ती असुरक्षितता येणार नाही का, ती अस्वस्थता येणार नाही का? तर अनेकांच्या मनात हा संभ्रम आहे ना। म्हणजे आज जी बातमी तुमच्याच माध्यमातून ज्या बातम्या ऐकतोय, शिंदे गटाचे 13 खासदार असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती करावी लागते की आम्हाला किमान 13 जागा द्या। जर ही एवढी असुरक्षितता सिटिंग खासदारांच्या बाबतीत होत असेल तर ही पुनरावृत्ती ही विधानसभेच्या बाबतीत होणार नाही का? ही पुनरावृत्ती या पुढच्या काळात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी होणार नाही का? ही असुरक्षितता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्या गटाच्या ही नक्कीच आहे ना। आणि त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत ज्या गुलदस्त्यात आहेत। सो जस्ट वेट अँड वॉच। आज काय झालं? भेट झाली। प्रवेश नंतर होईल वेट पण आज काय झालं? आज का नाही झालं असं? कुठलं? आज मी पवार साहेबांना सकाळी जे भेटले तिथं प्रेसमध्ये पवार साहेब नाही, त्या भेटीच्या वेळी मी नव्हतो त्यामुळे नेमकं काय झालं ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही। त्यांनी सांगितलं का तुम्हाला काय झालं ते भेटल्यावर? नाही, आमची भेट मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने त्या आयोजनाच्या संदर्भामध्ये जी चर्चा होती त्या संदर्भात। भेटीच्या अगोदर तुमची भेट झाली की त्या भेटीच्या नंतर तुमची भेट झाली? नाही, माझी भेट त्यांची साधारणतः 11:30 पावणे 12च्या आसपास आहे। नंतर भेट झाली। म्हणजे त्या भेटीत काय झालं हे लंकेने मला कल्पना आहे। आवाहन केलं होतं तुम्ही, हे श्रेय तुमचं आहे का? नाही, माझं हे श्रेय नाही। कसं आहे, यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी गेली 55 वर्ष महाराष्ट्राच्या मातीत जे काही पेरलंय ना हे इतकं अफाट आहे आणि महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य तरुण, सर्वसामान्य महिला हे आदरणीय पवार साहेबांनी काय केलंय हे प्रत्येक जण जाणतो आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे। म्हणजे आत्ताच मी एक फार सुंदर ऐकलं की वडिलांनी मनी ऑर्डर केल्यानंतर वडिलांचे आभार मानायचे असतात, पोस्टमनचे नाही। त्यामुळे ही एक जी संस्कृती आहे यामध्ये वडिलांना जेव्हा त्रास होतो तेव्हा प्रत्येक जण ठामपणे उभा राहतो आणि पवार साहेबांनी इतकं अफाट पेरलेलं आहे। मग शेतकऱ्यांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, रोजगाराच्या दृष्टीने असेल, पुरोगामी विचाराच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल आणि आज जेव्हा पवार साहेबांना घेरलं जात आहे ही गोष्ट समोर दिसते तेव्हा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस हा अस्वस्थ आहे, सर्वसामान्य माणूस हा पेटून उठलाय आणि मला वाटतं की तुम्ही जे म्हणालात ते आवाहन त्याच दृष्टीने होतं आणि ही भावना ही नक्कीच लोकांशी नाळ जोडलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीपर्यंत नक्की पोहोचेल। तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, तर तुम्ही जसं लंकेंना आवाहन केलं त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतोय, तसं इतर आमदारांना तुम्ही आवाहन करणार आहे? हे बघा, ही गोष्ट प्रत्येकाने ठरवायची आणि आमदार काही नवखे कार्यकर्ते नाहीयेत। प्रत्येक आमदार हा काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो, त्यामुळे त्या प्रत्येकाविषयी तो आदर असणं हे स्वाभाविकच आहे आणि हा प्रत्येक आमदार दोन गोष्टी मी वारंवार तुम्हाला सांगतोय। एक म्हणजे सुरुवातीला अनेक आमदारांनी एक भूमिका मांडली की आम्ही विकासासाठी गेलोय, पण जेव्हा देणाऱ्यावरच मागणाऱ्याची वेळ येते तेव्हा नेमकं किती मिळणार हा प्रत्येक आमदाराने आत्मपरीक्षण करण्याची एक गोष्ट आहे। आणि दुसरी महत्वाची बाब, महाराष्ट्राचा जनमानस जो आहे हा तत्वांशी केलेली तडजोड मान्य करत नाही, ही वस्तुस्थिती आहे, हा इतिहास सुद्धा आहे आणि त्यामुळे ज्या जनमानसातून निवडून जायचंय त्या जनमानसाचं म्हणणं काय हे सुद्धा प्रत्येकच लोकप्रतिनिधी याचा अंदाज नक्की घेईल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला याचं प्रतिबिंब हे राजकीय घडामोडींमध्ये दिसेल। याविषयी भाष्य करण्यासाठी मी फार लहान कार्यकर्ता आहे। याविषयीचा निर्णय हे आदरणीय पवार साहेब नक्कीच घेतील आणि त्या संदर्भामध्ये कोण का
कसं, या 3 गोष्टींचे उत्तरही नक्कीच साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त आम्ही करू. तुम्ही पहिल्यापासून दादांचे चाहते राहिले, चाहते पण अजूनही काय व्यक्ती म्हणून राजकारणात कोणाचा बांधाशी बांध नाही आणि वैयक्तिक अजितदादांविषयी माझं जे मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे आणि वैयक्तिक तुम्ही भेटलात तर मी त्याचं वैयक्तिक उत्तरही देईन. पण पब्लिक प्लॅटफॉर्मवर मी एक जेव्हा पब्लिकली भूमिका घेतलेली आहे तेव्हा पब्लिकली भूमिका घेऊन मी कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करू इच्छितो. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये वाद पाहायला मिळतोय. माजी मंत्री विजय शिवतारेंनी भूमिका घेतलेली आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही. 20 वर्ष आम्ही पवार कुटुंबाशी संघर्ष करतोय. मग ते शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील, या दोन्ही पवारांना मी निवडणुकीमध्ये मदत करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्याच म्हणतात की मी अपक्ष उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करू शकतो. महायुतीमधली भांडणं चव्हाट्यावरती येत आहेत की किंवा पवारांचा जो 20 वर्ष संघर्ष केलेला आहे ते खतखत कुठेतरी आता बाहेर येते? मला वाटतं मी माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांचं विधान मी पाहिलेलं नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही. परंतु महायुतीमध्ये एकवाक्यता नाही ही गोष्ट तर सर्व स्पष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा रोज महायुतीतला एक पक्ष हा आमच्याकडे उमेदवारी आली पाहिजे ही भूमिका मांडत असतो. यामध्ये फार गरजेचं लक्ष देण्याची बाब अशी आहे की उद्दिष्ट काय, महायुती जेव्हा ही निवडणूक लढते तेव्हा एक पाशवी सत्तेच्या दृष्टीनं चाललेली वाटचाल आणि दुसरीकडे महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढते. त्यामुळे तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता दिसत असताना महायुतीमध्ये 3 जणांची तोंड 3 दिशेला दिसतात. त्यांच्यासाठी विचारले म्हणून कलाकारांचे तुमच्या विरोधात लढण्यासाठी असं विचारलंय कलाकारांना? मला वाटतं ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं जर नाव चर्चेत येत असेल तर मोठे अभिनेते आहेत. परंतु मग माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडवगण फराटा इथल्या सभेत जे विधान केलं होतं त्याला स्वतःच दादा आपला शब्द फिरवतील असं मला वाटत नाही. पंकजा मुंडेंनी वक्तव्य केलं ते म्हणतात की आता पुन्हा वनवास नको. जनतेला त्यांनी विचारलं की आता तुम्ही माझ्यासोबत आहात का, तर ही जी उद्विग्नता भाजपच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळते याबद्दल काय? बघा, पंकजाताई या अत्यंत